हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो मी देतो थांब पहिला अध्यक्ष निवडली हे थांब दादा हे गाडी होती हा बस वाटलं हो
मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो मी देतो थांब सोड. अध्यक्ष निवडली थांब दादा हा बस हो रोल तात्या इकडून घ्या. झालं का घेतलं का रोल का मग 7 तासांपासून आंदोलन सुरू आहे. अद्यापही काही निर्णय झाले नाही. तर यापुढची भूमिका काय राहणार? आता बघितलं असं ना 7 तास झाले अजून कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाहीत. तर आमचं राज्य सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही इथं आलो, कुणी आलंच नाही. त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो, आमच्या म्हशी घेऊन आलो. धाराची वेळ झाली, शेवट आम्हाला धारा आम्हाला काढावं लागल्या ना. आता उद्या तर आम्ही आंदोलन उद्या तर आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोठाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील. पण आम्ही आलाडा उभा केलाय ना, तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार. हे अनुदान बिनुदान नको आम्हाला, भिकदाता काय शेतकऱ्यांना भिकदाता काय. आता पुढची दिशा कशी राहणार? आता आंदोलनाची दिशा उद्यापासून आम्ही कमीत कमी रस्त्यावर उद्या 10,000 शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि 1500 गाया म्हशी इथं आम्ही आणून बांधणार. त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल, चाऱ्यासहित पाण्यासहित. आणि नाही घेतली तर तुम्हाला सांगेल.
उद्या डीपीटीसीची पण मीटिंग आहे, तर त्याचं काही निमंत्रण वगैरे तुम्हाला? डीपीटीसीचं मला तर अधिकृत मला निरोप नाही आला. मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना. आमच्या पीएला काहीतरी व्हॉट्सअप केलंय. व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले ना, व्हॉट्सअप केलंय. पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मीटिंग लावली, ऑनलाईन असती का? मी नवीन खासदार निवडून आले, वाकचौरे साहेब निवडून आले, तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय. अरे 4 दिवसांनी घ्या ना, विधान अधिवेशन चालू आहे ना, 4 दिवसांनी आमदार मोकळे झाले डीपीटीसी घ्या ना. अशी लाईव्ह ऑनलाईन असते का मीटिंग डीपीटीसीची? फक्त आम्ही खासदार झालोय म्हणून आम्ही त्या सभागृहात आलो नाही म्हणून ही जर द्वेषाची भावना असेल तर ही चुकीची आहे ना. अरे लोकप्रतिनिधी ना, जनतेने 20 लाख लोकांनी निवडून दिले ना साहेब मला. बरोबर आहे का? चुकीचं आहे. म्हणजे प्रशासन कुठं जाणीवपूर्वक नाही म्हणून काय जाणीवपूर्वकच करतंय. मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना. काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात. ही चुकीची पद्धत आहे ना, जाणीवपूर्वकच करतोय ना. अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना, का स्वतःच्या काही कामाधंद्यासाठी येऊन बसलो का? जनतेसाठी बसतोय. तर जिल्हाधिकाऱ्याला यायला लाज वाटते. प्रांत येऊन गेले, तो ईदाला आरडीसी येऊन गेले. प्रशासनावर कोणा दबाव असं वाटतं? दबाव सगळ्यांना माहिती ना कोणाचा. आजू का आता दबाव आता पार झालं ना सगळं, तरी दबाव. कोणाचा दबाव? आता मी कशाला नाव घेऊ, आता सगळं जिरावली ना हा, रोल तात्या इकडून घ्या. झालं का? घेतलं का? रोल का मग? 7 तासांपासून आंदोलन सुरू आहे, अद्यापही काही निर्णय झाले नाही, तर यापुढची भूमिका काय राहणार? आता बघितलं असं ना, 7 तास झाले अजून कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाहीत. तर आमचं राज्य सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही इथं आलो, कुणी आलंच नाही. त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो, आमच्या म्हशी घेऊन आलो. धाराची वेळ झाली, शेवट आम्हाला काढावं लागले ना. आता उद्या तर आम्ही आंदोलन, उद्या तर आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोठाच करतो इथं, आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील. पण आम्ही लढा उभा केलाय ना, तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार. हे अनुदान बिनुदान नको आम्हाला. भीकदाता काय? शेतकऱ्यांना भीकदाता काय? आता पुढची दिशा कशी राहणार? आता आंदोलनाची दिशा उद्यापासून आम्ही कमीत कमी रस्त्यावर उद्या 10,000 शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि 1500 गाया म्हशी इथं आम्ही आणून बांधणार. त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल, चाऱ्यासहित पाण्यासहित. आणि नाही घेतली तर तुम्हाला सांगेल. डीपीटीसीची पण मीटिंग आहे, तर त्याचं काही निमंत्रण वगैरे तुम्हाला? डीपीटीसीचं मला तर अधिकृत मला निरोप नाही आला. मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना. आमच्या पीएला काहीतरी व्हॉट्सअप केलंय. व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले ना, व्हॉट्सअप केलंय. पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मीटिंग लावली, ऑनलाईन असती का? मी नवीन खासदार निवडून आले, वाकचौरे साहेब निवडून आले, तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय. अरे 4 दिवसांनी घ्या ना, विधान अधिवेशन चालू आहे ना, 4 दिवसांनी आमदार मोकळे झाले डीपीटीसी घ्या ना. अशी लाईव्ह ऑनलाईन असते का मीटिंग डीपीटीसीची? फक्त आम्ही खासदार झालोय म्हणून आम्ही त्या सभागृहात आलो नाही म्हणून ही जर द्वेषाची भावना असेल तर ही चुकीची आहे ना. अरे लोकप्रतिनिधी ना, जनतेने 20 लाख लोकांनी निवडून दिले ना साहेब मला. बरोबर आहे का? चुकीचं आहे. म्हणजे प्रशासन कुठं जाणीवपूर्वक नाही म्हणून काय जाणीवपूर्वकच करतंय. मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना. काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात. ही चुकीची पद्धत आहे ना, जाणीवपूर्वकच करतंय ना. अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना, का स्वतःच्या काही कामाधंद्यासाठी येऊन बसलो का? जनतेसाठी बसतोय. तर जिल्हाधिकाऱ्याला यायला लाज वाटते. प्रांत येऊन गेले, तो ईदाला आरडीसी येऊन गेले. प्रशासनावर कोणा दबाव असं वाटतं? दबाव सगळ्यांना माहिती ना कोणाचा. आजू का आता दबाव आता पार झालं ना सगळं, तरी दबाव. कोणाचा दबाव? आता मी कशाला नाव घेऊ, आता सगळं जिरावली ना आता. हा, रोल तात्या इकडून घ्या. झालं का? घेतलं का? रोल का मग? 7 तासांपासून आंदोलन सुरू आहे, अद्यापही काही निर्णय झाले नाही, तर यापुढची भूमिका काय राहणार? आता बघितलं असं ना, 7 तास झाले अजून कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाहीत. तर आमचं राज्य सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही इथं आलो, कुणी आलंच नाही. त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो, आमच्या म्हशी घेऊन आलो. धाराची वेळ झाली, शेवट आम्हाला काढावं लागले ना. आता उद्या तर आम्ही आंदोलन, उद्या तर
आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोठाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील. पण आम्ही हा लढा उभा केलाय ना, तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार. हे अनुदान बिनुदान नको आम्हाला, भिकदाता काय, शेतकऱ्यांना भिकदाता काय. आता पुढची दिशा कशी राहणार? आता आंदोलनाची दिशा उद्यापासून आम्ही कमीत कमी रस्त्यावर उद्या 10,000 शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि 1500 गाया म्हशी इथं आम्ही आणून बांधणार. त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल, चाऱ्यासहित पाण्यासहित, आणि नाही घेतली तर तुम्हाला सांगेल. डीपीटीसीची पण मीटिंग आहे, तर त्याचं काही निमंत्रण वगैरे तुम्हाला? डीपीटीसीचं मला तर अधिकृत मला निरोप नाही आला. मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना. आमच्या PA ला काहीतरी व्हॉट्सअप केलंय. व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले ना, व्हॉट्सअप केलंय. पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मीटिंग लावली, ऑनलाईन असती का? मी नवीन खासदार निवडून आले, वाकचौरे साहेब निवडून आले, तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय. अरे 4 दिवसांनी घ्या ना, विधान अधिवेशन चालू आहे ना, 4 दिवसांनी आमदार मोकळे झाले डीपीटीसी घ्या ना. अशी लाईव्ह ऑनलाईन असते का मीटिंग डीपीटीसीची? फक्त आम्ही खासदार झालोय म्हणून आम्ही त्या सभागृहात आलो नाही म्हणून ही जर द्वेषाची भावना असेल तर ही चुकीची आहे ना. अरे लोकप्रतिनिधी ना, जनतेने 20 लाख लोकांनी निवडून दिले ना साहेब मला. बरोबर आहे का? चुकीचं आहे. म्हणजे प्रशासन कुठं जाणीवपूर्वक नाही म्हणून काय जाणीवपूर्वकच करतंय. मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना. काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात, ही चुकीची पद्धत आहे ना, जाणीवपूर्वकच करतंय ना. अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना, का स्वतःच्या काही कामाधंद्यासाठी येऊन बसलो का, जनतेसाठी बसतोय, तर जिल्हाधिकाऱ्याला यायला लाज वाटते. प्रांता येऊन गेले, तो ईदाला RDC येऊन गेले. प्रशासनावर कोणा दबाव आहे असं वाटतं? दबाव सगळ्यांना माहिती ना कोणाचा. अजून आता दबाव आता पार झालं ना सगळं, तरी दबाव. कोणाचा दबाव आहे? आता मी कशाला नाव घेऊ, आता सगळं जिरावली ना आता. इकडून घ्या रोल तात्या इकडून घ्या. झालं का? घेतलं का रोल का मग?